हॅलो आणि वेलकम सगळ्यांना. तर मी दाखवणार आहे आज आमचा मुक्त गोठा जो आम्ही शेतात बांधलेला आहे आणि याचं नियोजन आणि याचं आम्ही मांडणी कशी केली आहे ते तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला पण या गोष्टीची माहिती होऊन जाईल की शेतामध्ये आपण बाबा कसं एक जोडधंदा म्हणून हे करू शकतो. आम्ही आमच्या मुक्त गोठ्यामध्ये 40 ते 45 कोंबड्या ठेवलेल्या आहे आणि साधारण ते 5 ते 6 गायी आहेत की ज्या दूध पण देतात आणि त्यांचं जे शेण असतं ते जे शेण आहे त्याच्यावरती कोंबड्यांनी ठेवलेलं आहे, हे करून शेणखत पण आणि कोंबडी खत पण हे आम्हाला मिळतं. आणि अशा कोंबड्या आहेत आमच्याकडे. आणि ह्या कोंबड्यांचा असा एक फायदा की कोंबड्यांचं खतं होतं आणि त्यांचे अंडे पण निघतात. आणि हे सगळे गावरान कोंबड्या आहेत, ज्या करून गावरान अंडे आमच्या घरचे आहेत. आणि हे गायांना पाणी पिण्यासाठी ड्रम होता एक, तर ड्रमचे तुकडे करून असे 2 केलेत, जेणेकरून गायांना पाणी पिता येईल. आणि ह्या दुपारच्या वेळेस सोडून देतो आम्ही, सकाळी आणि संध्याकाळी बांधलेले असतात. आणि हे त्यांचं खायचं आहे, हे खायसाठी आहे. सकाळी 7 वाजता साधारणतः त्यांना खायला सोडतो. खायला सोडल्यावरती त्या खाऊन त्यांचं दूध काढलं जातं आणि दूध काढल्यानंतर त्या सोडून देतो. आणि संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान त्यांना परत खायला बांधलं जातं आणि दिवसभर हे असे चरतात. आणि हे हिचं बघू शकता, हे कसे रवंत करते बघा. खाऊन झाल्यावरती दुपारची वेळ ही त्यांची आरामाची वेळ असते आणि ते हिंडतात फिरतात आणि असे रवंत करतात. तर बघू शकता सगळ्या गायांचं असं रवंत करण्याचं काम चाललं आहे. आणि ह्या आमच्या कोंबड्या. आणि ह्या गायांना बसवण्यासाठी समजा कधी हे आमचा शेळींचा गोठा आहे. 3 शेळ्या आहेत, जास्त होत्या पण काही कारणामुळे काय विकल्यात. आणि ह्या 3 आहे, त्यांना पण मोकळं सोडलेलं आहे. तो त्यांचा तिकडं दिसतो, तो त्यांचा गेट आहे. आणि हे असं असतं. इथं पण कोंबड्या आहेत की त्या बकऱ्यांसोबत बसलेल्या आहे. चारा आणलेला आहे हा. आणि ही कुट्टी मशीन आहे, यातून चारा बारीक केला जातो आणि गायांना खाण्यासाठी सोपा होतो. असं कुट्टी मशीन. आतमध्ये मोठ्या गाय आहेत तर त्यांची पिल्लं हे असे आतमध्ये ठेवलेले, कारण की हे दूध पितात काही वेळेस, त्यामुळे त्यांना असं बाहेर ठेवलेलं. हे आमचे पिल्लं आहेत कोंबडीचे. तर ही कोंबडी बसवली होती आम्ही घरी आणि त्याचे पिल्लं निघलेले आहेत. तर कोणाला हे बघू शकता.